Hallelujah. हालेलुया. Glory to God. सर्व गौरव परमेश्वरा. Praise the Lord. हालेलुया. Nice to see you after 2 weeks. 2 आठवड्यांनी तुम्हाला बघून खूप छान वाटतंय. Praise God. How was the सर्व meeting गौरव. last Saturday? मागच्या शनिवारची मीटिंग कशी होती? No one says we missed you. कोणच म्हणत नाही आम्हाला तुमची हा? खूप आठवण आली. Glory to God. I missed last Saturday. मला लास्ट सॅटर्डेला तुमची खूप आठवण आली. Hallelujah. You हालेलुया. know, few things which I'm going to talk tonight. आणि आज काही गोष्टी मी तुमच्याशी बोलणार आहे Some of them are really serious. आणि त्यातल्या काही गोष्टी खरंच गंभीर आहेत. And I want the church to take the messages of God very seriously from now on. आणि मला हवंय की मंडळीने देवाकडनं आलेले सर्व संदेश हे गंभीरतेने घेतले पाहिजेत. Because they are not my thoughts. कारण ते माझे विचार नाहीयेत. It's not I am thinking and telling you. असं नाहीये की मी विचार करतोय आणि मीच सांगतोय What तुम्हाला. I sense the Holy Spirit putting in my spirit, I'm telling you. आणि देवाचा आत्मा माझ्या आत्म्यामध्ये टाकतो ते मी तुम्हाला सांगतो. And I see one thing. आणि एक गोष्ट मी पाहिली, As we are progressing, as years are moving जसे ahead, वर्ष पुढे पुढे चाललेले आहेत I am seeing the spirit of disobedience working. आणि मी पाहत आहे की अवज्ञा जी आहे तो आत्मा मोठ्या रीतीने काम करत आहे. And that spirit of disobedience must not work in the church. आणि जी अवज्ञेचा आत्मा आहे तो मंडळीत काम करत आहे असं नाही. It must not work in the church. तो इथे काम केलं नाही पाहिजे. It is in the world. तो जगामध्ये आहे. But God wants His children to be under obedience. आणि देवाला हवंय की त्याची लेकरं आज्ञेमध्ये चालावीत. Because the spirit of disobedience कारण जो अवज्ञेचा आत्मा जो आहे is a spirit of deception. तो आहे फसवणुकीचा आत्मा. We don't realize. आपल्याला ते समजत नाही. You know, slowly and very gradually, आणि हळूहळू He will put coldness in every soul. तो प्रत्येक जीवामध्ये थंडावा आणतो. And He will थंडपणा आणतो. take the spiritual life for granted. आणि ती लोक मग जे आत्मिक जीवन आहे ते ग्रँटेड घेतात, गृहीत धरतात. चलता है. This is the way the spiritual life आत्मिक is. जीवनाला ते तेवढं मान्यता देत नाहीत. No. From now on, पण इथून पुढे I'm telling you, मी तुम्हाला सांगतो time is very short. वेळ खूप कमी आहे. Whether you like it or you don't like it, तुम्हाला आवडो अगर न आवडो, time is short. वेळ खूप कमी आहे. Time is short. वेळ खूप कमी आहे. You can count it on your fingertips. तुम्ही तुमच्या बोटांवर मोजाल एवढा वेळ कमी आहे. I'm not putting fear in any heart. मी तुमच्यामध्ये भीती घालत नाही तुमच्या हृदयामध्ये. Though this is a gospel and a healing and a blessing meeting, जरी ही आशीर्वादांची आरोग्याची सभा असेल, but yet what the truth is, the truth remains. आणि पण जे सत्य आहे ते सत्यच राहणार आहे. It will not change. ते बदलणार नाही. Jesus is coming soon. आमेन. येशू ख्रिस्त लवकरच येत He आहे. is coming soon. तो लवकर येत आहे. And not much many years. आणि खूप वर्ष नाही येत Not आता. 50, 100 years. 50-100 वर्ष नाही. In very few years. खूप थोडे वर्ष राहिलेले And आहेत. God wants His church आणि देवाला हवंय की त्याची मंडळी to prepare. तिने तयारीत राहावं. To prepare. तिने तयारी करावी. Prepare. तयारी करावी. The first preparation आणि त्यातलं पहिलं जी तयारी काय असेल, is God wants His children to be found in His fellowship. आमेन. देवाला हवंय की त्याची लोक आहेत, त्याची लेकरं आहेत, ती सहभागितेमध्ये मंडळीमध्ये That's सापडावी. the first step of preparation. ही सर्वात पहिली पायरी आहे त्या तयारीची. God cannot prepare you when you're outside. आणि देव तुम्ही बाहेर असताना तयारी करणार नाहीये God तुमची. cannot prepare you when you're not in the word. आणि तुम्ही जगामध्ये नाहीये, जगामध्ये आहात तेव्हा देव तुमची जब आप तयारी करेल. वचन में नहीं हो तब आप परमेश्वर आपकी तैयारी नहीं कर सकता. तुम्ही जर वचनात नाही तर देव तुमची तयारी करू शकत नाही. If you are outside His boundary, आणि जर त्याच्या बाउंड्रीच्या बाहेर आहात, त्या कुंपणाच्या बाहेर तुम्ही आहात, God is not responsible. मग देव त्याला जबाबदार नाही. I'm telling you, मी तुम्हाला सांगतो you can
quote this anywhere outside. तुम्ही बाहेर कुठेही तुम्ही हे सांगू शकता. The Lord is coming in no time. आणि देव लवकरच येत आहे. There is not much time remaining. तिथे आता खूप वेळ राहिलेली नाही. There is not much time to play church. आणि इथे मंडळी खेळत बसणं ही वेळ राहिलेली There is नाही not आता. much time to play spiritual life. आत्मिक जीवनाबरोबर खेळ करणं आता एवढा वेळ राहिलेला नाही. You must take these few 5 years, 4 years very seriously. तुम्ही हे येणारे 4-5 वर्ष खूप गंभीरतेने घेतले पाहिजे. What you could not do in the last so many years, you tell the Lord, I want to do in the next 4 years and 5 इतक्या years. वर्षात तुम्ही जे काही गोष्टी केल्या नसतील तुम्ही देवाला सांगा, परमेश्वरा या येणाऱ्या वर्षांमध्ये मला त्या गोष्टी करायच्या आहेत. आत्मिक गोष्टी. There are new pandemics coming. नवीन पॅन्डेमिक्स येणार आहेत, रोगराई येणार आहे. And the best place to be safe is the church. आमेन. आणि त्याच्या साठून वाचण्यासाठी कुठली सुरक्षित जागा आहे तर ती आहे मंडळी. Everyone has experienced COVID. प्रत्येकाने कोविडचा बघितलेला आहे त्या काळ. COVID is just a seed. ते थोडक्यात होतं. एक बी के समान है. एक बी होतं ते. More powerful pandemics are coming. त्याच्यापेक्षा भयंकर असे रोगराई पॅन्डेमिक्स येणार आहेत. More powerful contagious sicknesses are coming. याच्यापेक्षा भयंकर संसर्गजन्य रोग येणार आहेत. What will you and I do? मग तुम्ही आणि मी काय करणार मग? You have one hope. तुमच्याकडे एक आशा आहे. Jesus. येशू ख्रिस्त. Jesus. येशू ख्रिस्त. The church. आणि मंडळी. The gathering. आणि त्याची सहभागिता, त्याचं जमणं. The fellowship. सहभागिता. People have not realized. लोकांना हे समजत नाहीये. People still play church. अजूनही लोक मंडळी खेळत आहेत. They think, oh, it is okay. ते म्हणतात ठीक आहे, काही होत नाही. God understands me. देव मला समजून घेईल. He understands my situation. तो माझी परिस्थिती समजून घेईल. Yes, he understands. हो, तो समजून घेतो. But you understand his heart. पण तुम्ही त्याचं हृदय समजून घ्या. Try and understand his heart. त्याचं हृदय समजून घ्या. He's going to wind up things faster. तो आता गोष्टी पटपट करणार आहे. This is a message for the church. आणि हा मंडळीसाठी संदेश आहे. Not just for our church. फक्त आपल्याच मंडळीसाठी नाही. But for every born again church. प्रत्येक ज्या नवीन जन्मलेल्या ख्रिस्ती लोकांच्या ज्या मंडळ्या आहेत त्या प्रत्येक मंडळीसाठी हा संदेश आहे. Whatever is the date today. आज जी काही डेट आहे. You can write down in your diaries that this day pastor spoke about a pandemic. He spoke about very few years remaining. तुम्ही लिहून ठेवू शकता तुमच्या डायरीमध्ये की या दिवशी पास्टरांनी सांगितलं होतं अनेक रोगराई येणार आहे आणि थोडेच दिवस राहिलेले आहेत, देव पुन्हा येत आहे. Many have rejected this message. अनेकांनी या संदेशाचा नकारलेला आहे. Even worldwide, some men and women of God, when they spoke, their message was rejected. अनेकांनी जेव्हा देवाच्या सेवकांनी हे संदेश सांगितले, अनेकांनी तो संदेश नकारला. They thought, no, time is there. ते म्हणतात नाही, अजून खूप वेळ आहे. The foolish virgins, आणि ज्या मूर्ख कुमारिका होत्या, they thought it is time for the Lord to come. त्या विचार करत होतात की देवाला येण्यासाठी अजून खूप वेळ आहे. They had the lamp. त्यांच्या हातामध्ये दिवा होता. But they didn't have oil. पण त्यांच्याकडे तेल नव्हतं. The lamp was burning. त्यांचा दिवा जळत होता. They were waiting. पण ते वाट पाहत होते. But a time came their oil was running out. पण वेळ अशी होती की त्यांचं तेल संपत आलं होतं. And their lamp were getting extinguished. आणि त्यांचा दिवा जी ज्योत होती ती विझत होती. And a time came when the lamp got extinguished and the Lord came. आणि असं झालं की तो दिवा विझला आणि देवाचं येणं झालं. From now on, आतापासून the Lord says, start gathering oil for yourself. आणि तुमच्या स्वतःसाठी तिथे जमणं, सहभागिता सुरुवात करा. Start gathering oil. तुमच्यासाठी तेल घेणं सुरुवात करा. जमा करणं. Start gathering oil. तेल जमा करणं सुरुवात करा. For yourself. तुमच्यासाठी. You cannot save your family.
तुम्ही तुमच्या कुटुंबाला वाचवू शकत नाही. Husband has to save himself. आणि पतीने स्वतःला वाचवलं पाहिजे. Wife has to stand for herself. आणि पत्नीने स्वतःसाठी उभं राहिलं The पाहिजे. children have to stand for themselves. लेकरांनी त्यांच्यासाठी उभं राहिलं पाहिजे. You cannot stand for someone else. आणि तुम्ही एकमेकांसाठी उभं राहू शकत नाही. You have to fight your own fight. तुम्हाला तुमचं युद्ध लढायचं आहे. The fight of faith. तुमचं विश्वासाचं युद्ध. From now on, आत्तापासून don't depend someone will fight my fight. की तुम्ही असं म्हणू शकत नाही की कोणीतरी दुसरं माझ्यासाठी ते मेरा वाइफ युद्ध मेरे लढेल. लिए झगड़ा करे, मेरा वाइफ मेरे लिए करेगा. नहीं नहीं नहीं, you have to stand for your faith. तुम्हाला तुमच्या विश्वासासाठी उभं राहायचं आहे. The wife has to stand for her faith. आणि पत्नीने तिच्या विश्वासासाठी तिला उभं राहायचं आहे. The Lord says देव म्हणतो it is your individual fight. तुमचं ते वैयक्तिक युद्ध आहे. Yes, when we come together we are strengthened. आणि जेव्हा आपण एकत्र येतो आपल्याला सामर्थ्य प्राप्त होतं. But most of the time we are in the world alone. पण जगामध्ये खूप वेळा आपण एकटच असतो. तब क्या करेंगे? मग तेव्हा काय करायचं? तब तक अगर हम लोग ने हमारा आत्मिक जीवन अगर बढ़ाया नहीं है, विश्वास का जीवन बढ़ाया नहीं है, तो हम लोग खड़ा नहीं रह सकते. It is difficult. अवघड आहे. मग What do you think? तुम्ही काय विचार करता? Is the world becoming a better place? की जग काय अजून चांगलं आणि चांगलं होत चाललंय का? Is the devil becoming your friend? का सैतान तुमचा मित्र होत चाललाय? कि हाँ ठीक है, प्रभु आ रहा है, मैं हेल्प करता हूँ, प्रार्थना करने के लिए हेल्प करता हूँ, वचन पढ़ने के लिए हेल्प करता हूँ. The devil is not your helper. आणि तो सैतान काय तुमचा मदतनीस नाहीये. He is going to do all the more difficult things so that you stop doing spiritual things. तो तर इतके अवघड गोष्टी तुमच्या जीवनात आणेल की जेणेकरून तुम्ही आत्मिक जीवन जे आहे ते जगणं सोडून देतात. You know, the real test will happen from now on. इथून पुढे खरी ती परीक्षा होणार आहे. Forget about what is happening in the world. जगामध्ये काय चाललंय ते विसरून जा. That is just the beginning. तिथं सुरुवात आहे. Just the beginning. फक्त सुरुवात आहे. But this is what the Holy Spirit is telling the church. पण हे पवित्र आत्मा मंडळीला सांगत आहे. If you don't understand this message today, जर तुम्हाला आज हा संदेश समजत नाहीये, and if you don't begin preparing for the coming, आणि जर तुम्ही येणाऱ्या दिवसांसाठी तयारी करत नाही, you will be caught in the trap of the enemy. मग तुम्ही त्या शत्रूच्या पाशात सापडताल. This is serious. हे गंभीर आहे. This is serious. गंभीरतेने घ्या. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. So that's not the message tonight. हा काय आपला संदेश नाही. This is just to tell you what the Holy Spirit has been telling me. आणि जे पवित्र आत्मा मला सांगत होता ते मला तुम्हाला सांगायचं होतं. Praise God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You know, the Bible says पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो in Philippians chapter 1 verse 6, आणि फिलिप्पिकरास 1:6 मध्ये 1:6 में, मध्ये that I am, you know, Paul is saying, पौल म्हणतो. Paul, everyone knows Paul. प्रत्येकाला पौल कोण आहे ते माहिती आहे. Paul is saying, पौल म्हणतो I am confident, की मी खूप विश्वासाने आत्मविश्वासाने सांगतो. I am so sure. आणि मी एवढं खात्रीने सांगतो. You know, Paul is writing this letter to the Philippines church when he was in the prison. आणि तो पौल जेव्हा त्या बंदीशाळेत होता तेव्हा तो फिलिप्पिकरांना पत्र लिहितोय हे. And Paul is very, you know, positive about Philippines church. आणि तो त्यांच्याबद्दल खूप त्याचं मत चांगलं होतं. And he is encouraging the Philippines church. आणि तो त्या फिलिप्पिकरांच्या मंडळीला एनकरेज करत होता. And he is saying, वो कह रहा है कि मैं confident हूँ, मैं खात्रीशीर हूँ, मैं I am so sure मी एवढं खात्रीने सांगतो that the one who began the good work in you, ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभले आहे, he will take it to completion. तो ते पूर्णत्वास नेईल. That's what the Lord is saying to us. हेच आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे. The Lord says, I began a good work in every life. मी प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक चांगलं कार्य करायला सुरुवात केलेली You आहे. didn't begin. तुम्ही नाही. You didn't begin.
तुम्ही नाही ते सुरुवात केली, I have begun. ते मी सुरुवात केली. I began the good work. मी ते कार्य तुमच्यामध्ये चांगलं सुरुवात केली आहे And करायला. Paul is saying, आणि पौल म्हणतो I am so confident, की मी इतकं विश्वासाने ते सांगतो, I am sure मी एवढं खात्रीने सांगतो, that Jesus who began this work in you जे येशू ख्रिस्ताने चांगलं कार्य तुमच्यामध्ये सुरुवात केलेली आहे will not stop halfway. तो मध्येच ते थांबवणार नाही. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. There is something that the Lord is saying here. आणि काहीतरी इथे देव आपल्याला सांगत आहे, The good work of God in every child of God is God's plan. आणि प्रत्येक देवाच्या लेकरामध्ये जे काही चांगलं कार्य देव करत आहे ही देवाचीच योजना आहे. You did not choose your salvation. तुम्ही तुमचं तारण निवडलं नाही. Did you say, I will decide now my salvation is today? आणि तुम्ही असं म्हणता का की मी माझं तारण हे ठरवेन. किसी ने ऐसे बोला है कि आज मैं डिसाइड करता हूं, आज मेरा उद्धार है, 4 साल के बाद मेरा उद्धार है. You don't even know the Lord. तुम्हाला देव सुद्धा माहित You नव्हतं, never knew him. तुम्ही कधी त्याला जाणलं पण नव्हतं, But God chose you पण देवाने तुमची निवड केली. before the foundation of the world. आणि या जगाच्या निर्मितीच्या अगोदरच, And He called you by your name. आणि तुमच्या नावाने तुम्हाला त्याने बोलावलं. When He called you, you were not even knowing Him. आणि जेव्हा त्याने तुम्हाला बोलावलं तुम्ही त्याला जाणत सुद्धा नव्हता. The Bible says we were in sin, yet Jesus was dying on the cross. आणि तुम्ही पापात होता तेव्हा तो येशू ख्रिस्त त्या वधावर मरत That होता. means our salvation was paid without even we being asked. आणि आपण विचारल्याच्या शिवाय, मागितल्याच्या शिवाय आपल्या तारणासाठी तिथे किंमत भरण्यात आली. His blood was shed without even our knowledge. आपल्याला माहित नसताना सुद्धा आपल्यासाठी ते पवित्र रक्त सांडण्यात आलं. His body was broken without even you knowing that why his body was being broken. आणि त्याचं जे शरीर आपल्यासाठी मोडण्यात आलं तुम्हाला माहिती सुद्धा नव्हतं की त्याच्या मागचं कारण काय आहे. अगर वो आपको पूछ के करता तो एक हाँ बोलता, एक ना बोलता, एक बोलता आज कर, एक बोलता परसों कर. He did not ask anyone. त्याने कोणालाही विचारलं नाही. The father told him, पित्याने त्याला सांगितलं, Son, पुत्र, I love these people. मी या लोकांवर प्रीती करतो. I made them in my image. मी त्यांना माझ्या प्रतिरूपेत बनवलेलं आहे. I gave them my life. मी माझं जीवन त्यांना दिलेलं I आहे. gave them my spirit. माझा आत्मा मी त्यांना दिलेला आहे. But they lost what I gave them. पण मी जे त्यांना दिलंय त्यांनी ते गमावलं. Even if they lost, yet I still love them. आणि त्यांनी ते गमावलं तरी मी त्यांच्यावर प्रीती करतो. My love has not changed for them. माझी प्रीती त्यांच्यासाठीची कधीच बदलणार नाही. Because God says, I am the same yesterday, today and forever. आमेन. कारण देव म्हणतो मी काल, आज आणि युगानुगासाठी सारखाच आहे. And He said, Son, आणि तो म्हणतो मुला, do something. काहीतरी कर. But I want these people back. मला ही लोक पुन्हा हवीत, परत हवीत. You know, in the spiritual, आत्मिक जगामध्ये there was a conference. तिथे एक मीटिंग झाली. You know, when was a conference happened? आणि कधी झाली ती मीटिंग माहिती आहे का? When you and I were not even created. आमेन. तुमची आणि माझी निर्मिती सुद्धा झाली नव्हती तेव्हाच ती मीटिंग झाली. And Father saw the future. आणि पित्याने भविष्यात पाहिलं. Father saw when I make man what will happen of this त्याने man. पाहिलं जेव्हा मी मनुष्य बनवेल पुढे त्याच्या भविष्यात काय होईल. Father is omniscient. आणि तो ओमनी प्रेझेंट आहे. Omniscient means सर्वज्ञानी. सर्वज्ञानी आहे तो. उसको आगे का, पीछे का, 4 साल के बाद, 1000 साल के बाद क्या होगा उसको पता है. When he Hallelujah. made man, he knew this man is going to fall. त्याला माहिती होतं हा जो मनुष्य मी बनवलाय तो कधीतरी पडणार आहे. I told you last time. मी तुम्हाला मागेच एकदा सांगितलं. Before the need arises, supply comes. आमेन. गरज उत्पन्न होण्याच्या अगोदर ती पुरवण्यात येते. Before even man was created, मनुष्य बनवण्याच्या अगोदरच God devised the salvation plan. देवाने ती तारणाची जी योजना आहे ती तयार केली. ऐसे कैसे? प्रभु ने उद्धार का योजना जग स्थापन होने के पहले कैसे बनाया? जब मनुष्य की निर्मिति भी नहीं हुआ तब जाके परमेश्वर ने उद्धार का योजना हमारे लिए बनाया. हालेलुया. When you and I were not even created.
तुमची आणि माझी निर्मिती सुद्धा झाली नव्हती There was a- त्याच्या अगोदरच There was a spiritual conference in heaven, आत्मिक जी मीटिंग चालू होती and the conference had 3 people. त्याच्यात 3 लोक होते. हम लोग कॉन्फ्रेंस बुलाते, हम लोग सबको भेजते, आओ 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 ब्रदर, आओ हमारे कॉन्फ्रेंस में आओ, आओ हमारे कॉन्फ्रेंस में आओ. God says, I need only 3 people. तिथं फक्त 3 लोक होते. The Father, पिता, the Son, पुत्र and the Holy Spirit. आणि पवित्र आत्मा. And the Father said, पिता म्हणाला we are going to make man की आपण एक मनुष्य बनवणार आहोत अपने इमेज में. आपल्या प्रतिरूपेत. But I know पण मला माहिती आहे he is going to fall. तो पुढे जाऊन पडणार He आहे. will become weak. तो अशक्त होईल The enemy will deceive him. आणि शत्रू त्याला फसवेल. What to do? आता काय करायचं मग? The Son comes. पुत्र आला. Jesus says, येशू म्हणाला Father, पित्या I know. मला माहिती आहे I will go. मी जाईन. I'll be the answer to the sin of mankind. आमेन. त्या माणसांच्या पापांचं उत्तर मी My असेन. blood will wash him. आमेन. माझं रक्त त्यांना धुवून शुद्ध करेल. I will become a man. मी मनुष्य होईल. I will come in a form of a man. मी मनुष्याच्या रूपात येईन. I will die for the sins of man. मनुष्याच्या पापांसाठी मी मरेन. I will see that my body is broken so that man does not suffer sickness. आणि मी पाहिल की माझं शरीर मोडण्यात येईल जेणेकरून ते त्या आजारामध्ये मरणार नाही, त्रासात जाणार नाही. Father was very happy. पिता खूप आनंदी झाला. But Jesus said, Father, पण येशू म्हणाला पित्या I need one person to help me. एक व्यक्ती हवाय मला की जो मला मदत करेल. When I come down, जेव्हा मी खाली येईल पृथ्वीवर I need one person. मला एक मनुष्याची गरज आहे. Send this Holy Spirit of yours along with me. आमेन. त्या पवित्र आत्म्याला तुझ्या माझ्या बरोबर पाठव. And he said, आणि तो म्हणाला I can do this work मी हे काम करू शकेन. only when the Holy Spirit comes with me. मी हे काम करेल फक्त केव्हा जेव्हा पवित्र आत्मा माझ्या बरोबर आहे. Hallelujah. हालेलुया. And Jesus came आणि मग अशा रीतीने येशू ख्रिस्त आला and he died. आणि तो मरण पावला. You don't even know तुम्हाला माहिती सुद्धा नाही in the great eternity what God thinks about you. सार्वकालिकतेमध्ये देव तुमच्याविषयी काय विचार करतो. You know, sometimes I feel this timing in one day is so short. आणि तुम्हाला असं मला असं वाटतं की हा एक दिवस खूप कमी आहे. And in this one day and 1 hour, how much will I tell you about God? आणि या एका दिवसात एका तासात मी किती गोष्टी सांगेन तुम्हाला. There are so many things about God to be spoken. अशा अनेक गोष्टी आहेत देवाविषयी बोलण्यासाठी There are so सांगण्यासाठी. many things about His love that we must know. त्याच्या प्रीतीविषयी सांगण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. When you know His love, जेव्हा तुम्हाला त्याची प्रीती समजेल, I'm telling you, when you know His love, जेव्हा तुम्हाला त्याची प्रीती समजेल, you will run to His presence. आमेन. तुम्ही त्याच्या उपस्थितीकडे पळत येताल. You know, I don't know how to say. मला समजत नाही मी कसं सांगू. There was a woman, एक स्त्री होती and Jesus enters the city of Bethany, आणि बेथनी शहरामध्ये त्याने येशू ख्रिस्ताने प्रवेश केला. and he enters into a person's house called Simon the leper. आणि जो सायमन लेपर होता त्याच्या घरामध्ये येशू ख्रिस्ताने प्रवेश केला. And he was invited आणि त्याला तिथे बोलवण्यात आलं होतं for evening meal. आणि रात्रीचं जेवण घेण्यासाठी. And Mary and Martha were also there. आणि मरिया आणि मार्था सुद्धा तिथे होत्या. And as Jesus was at the table, आणि जसं येशू ख्रिस्त त्या टेबल जवळ होता, suddenly a woman comes आणि अचानक एक स्त्री तिथे आली and she brings the alabaster box. आणि त्याने अलेबास्त्र कुपी घेऊन आली ती. And in that alabaster box is a very, very precious and very costly perfume. आणि त्या अलेबास्त्र कुपीमध्ये एक मौल्यवान असं तेल होतं. बहुत ही costly आणि खूप मौल्यवान, और बहुत ही precious. मौल्यवान असं महागाचं. This lady had reserved or preserved this box for many years. आणि या स्त्रीने ती कुपी खूप वर्षांपासून ठेवलेली होती. Maybe she bought this with a price. आणि तिने ती विकत घेऊन आली होती. She must have paid a very big price. कदाचित तिने खूप मोठी किंमत मोजली असेल त्याच्यासाठी. And that day evening Jesus is in the house of Simon. आणि येशू ख्रिस्त त्या संध्याकाळी त्या कुष्ठरोग्याच्या घरी होता सायमन. Her name is Mary.
तिचं नाव मेरी होतं. And मरिया. Mary comes with that alabaster box. आणि ती स्त्री ते अलाबास्त्र कुपी घेऊन आली And she comes and breaks that box. आणि येऊन तिने काय केलं तर ती अलाबास्त्र कुपी येशू ख्रिस्ताच्या पायाशी फोडली. And the moment she breaks it, she pours all the ointment upon Jesus. आणि त्यातलं सर्व ते मौल्यवान ते तेल होतं तिने ते येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर टाकलं. And that oil, when the disciples who were there, आणि जेवढे शिष्य तिथे उपस्थित होते the 12 disciples who were there, ते शिष्य तिथे 12 होते. Jews were there, यहुदी लोक होती. Judas was there. यहुदा पण तिथे होता. Judas, सबको मालूम है Judas? यहुदा Iscariot. Yeah, he was also there. तो सुद्धा तिथे होता. The moment they see the alabaster box broken, आणि ज्या क्षणी त्यांनी पाहिलं ती कुपी तिथं फोडण्यात आली they were all angry. ते सर्व चिडले. Master, ते म्हटले गुरुजी इतना महंगा परफ्यूम, इतना महंगा, ऐसा ही वेस्ट, असंच वाया घालवलं ऐसा त्याने. ही वेस्ट, असंच वाया घालवलं. ऐसा ही तोड़ दिया उसने. और वो इतना महंगा है कि 1 साल का वेतन लगेगा उसको खरीदने के लिए. That was a cost. तेवढी त्याची किंमत होती. And that lady did not even bother. आणि त्या स्त्रीला त्याची काहीच किंमत नव्हती, चिंता She नव्हती. said, I don't care. ती म्हटली मला ह्याची काहीच चिंता नाही. I have the most precious thing that I can offer to Jesus. माझ्याकडे ही सर्वात मौल्यवान वस्तू होती जी मी त्या येशू ख्रिस्ताला देऊ शकते. And I was so much in a hurry that I broke it and anointed my Lord. आणि मी ती फोडली आणि माझ्या देवाला त्याचा अभिषेक केला. And everyone else was angry. आणि बाकीचे सर्व चिडले. They said, such a waste. ते म्हणले किती हे वेस्ट आहे, Such a waste. किती ते वाया घालवणं. Your service to God is not a waste. आणि तुमची जी सेवा आहे ती देवासाठी ती वाया जाणारी नाही. Your coming to the ministry and the service is not a waste. आणि या मंडळीमध्ये येणं सेवा करणं देवासाठी हे वाया जाणार नाही, ते Your वेस्ट praying and नाही. reading the Bible and sitting at His feet is not a waste. प्रार्थना करणं, वचन ऐकणं, त्याच्या उपस्थितीमध्ये बसणं हे वाया जाणार नाही. Many times अनेकदा we value the thing more than our Lord. आपण अनेकदा काय करतो, आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्याला जास्त किंमत देतो आपल्या परमेश्वरापेक्षा. Why the disciples and Judas was angry? आणि तुम्हाला माहिती आहे का त्या शिष्य आणि तो यहुदा का चिडला ते? Because they did not really value the Lord more than the alabaster oil. आणि त्या अलाबास्टर कुपीमध्ये जे तेल होतं त्याच्यापेक्षा जास्त किंमत ते प्रभूला देत नव्हते. Jesus, इतना टाइम देने का तेरे को? 2 घंटा प्रभु बहुत है. Why another day, Lord? और एक दिन क्यों देने का तेरे को? 2 घंटा sufficient है. We think extra day in God is a waste. आपल्याला असं वाटतं की एक दिवस आणखीन देवाला देणं म्हणजे वाया घालवणं आहे. Why to give? का द्यायचं? We think giving in the kingdom of God is a waste. आपल्याला असं वाटतं देवाच्या राज्यात देणं हे वेस्ट आहे, वाया घालवणं आहे. Nothing that you do for the Lord Jesus is a waste. आमेन. तुम्ही देवासाठी जे काही करता ते वाया जाणार नाही. Never it will be waste. कधीच ते वाया जाणार You know नाही. why? तुम्हाला माहिती आहे का? Because you have treated the Lord the most valuable than Amen. anything that you Hallelujah. possess on this earth. आणि या पृथ्वीवर तुमच्याकडे जे काही आहे त्याच्यापेक्षा उत्तम किंमत तुम्ही त्या देवाला दिलेली आहे. My other outside time is not important. आणि जगात मी जो वेळ घालवतो तो माझ्यासाठी महत्त्वाचा नाहीये. This time is more important आमेन. for me. ही जी वेळ आहे माझ्यासाठी ती मौल्यवान आहे. That time is a waste in the world, but this time is an investment in God. जगामध्ये घालवलेली वेळ ही वाया आहे, जाणारी आहे. पण जेव्हा मी देवामध्ये इथे येतो, देवामध्ये वेळ घालवतो, ती मौल्यवान आहे. You know, that lady, ती जी स्त्री होती Mary, मेरी, she was the one who loved the Lord. तिने देवावर इतकी प्रीती केली And she was ready to pay any price. आणि ती कुठलीही किंमत देण्यासाठी तयार होती. In fact, the condition of that house was not that great. आणि त्या घराची जी परिस्थिती होती ती फार चांगली नव्हती. Mary and Martha मेरी आणि मार्था and their brother Lazarus, आणि त्यांचा भाऊ लाजरस. they were living at a very nominal life.
आणि ते सर्वसामान्य जीवन जगत होते. अगर आपको किसी ने बोला कि आपको आपका पूरा आयु का जो भी सेविंग्स है एक झटके में दे देने का है, हाउ मेनी ऑफ यू विल टेक दैट बोल्ड स्टेप? आणि किती जण ती स्टेप घेताल? किती जण आपल्या जे काही तुम्ही कमावले आयुष्यभराची पुंजी जी आहे ती देवासाठी देताल? आय एम नॉट आस्किंग यू, मी तुम्हाला आय एम जस्ट सेइंग थिंक. मी फक्त तुम्हाला विचार That करायला was a सांगतो. condition of Mary. आणि तशीच परिस्थिती होती त्या She had मेरीची. only one precious thing, तिच्याकडे फक्त ती एकच मौल्यवान वस्तू होती and she did not ask anyone. आणि ती कोणालाही तिने विचारलं नाही. It was her own decision. तो तिचा स्वतःचा निर्णय होता. She did not even think twice before breaking it. आणि ते फोडण्या अगोदर तिने दोनदा विचार केला नाही. तिची द्विधा मनस्थिती नव्हती. Judas, यहूदा इस्करियोत, Judas बोलता है, इतना अगर वेस्ट किया, इसका पैसा लेके हम लोग ना गरीबों में खाना बांट सकते थे. Not every good work is for the poor. आणि प्रत्येक चांगली गोष्ट त्या गरिबांसाठी नाही. You know, हम लोग पुअर को इतना एक्सॉल्ट किए ना, गॉड के भी ऊपर एक्सॉल्ट किए. पुअर बोले तो गॉड के ऊपर है. आपण That's त्या why गरिबांना Judas- देवाच्या वरती ठेवलं. जूडस इसलिए बोला, इतना पैसा अगर हम लोग इकट्ठा करते ना, गरीबों को खाना खिला सकते थे. दैट मीन्स इन हिज माइंड ओनली गुड वर्क्स फॉर अदर्स, नॉट फॉर द लॉर्ड. आणि त्याच्या म्हणजे त्याच्या मनामध्ये इतरांसाठी फक्त चांगली कामं So that I करायची will पण get देवासाठी praise. नाही. I will get praise from outsiders. की जेणेकरून बाहेरच्या लोकांकडनं माझी स्तुती होईल. Let people talk about me high. लोक माझ्याविषयी चांगलं बोलतील. When I give them, when I help them, they will talk about me. मी त्यांची मदत करेल, त्यांना देईल तर ती लोक माझ्याविषयी चांगलं बोलतील. God पता नहीं क्या बोलेगा मेरे बारे में. God को देके क्या फायदा? Waste है God को देके. That was the heart of the disciples and even Judas. आणि असं हृदय होतं त्या शिष्यांचं आणि त्या यहुदाचं सुद्धा. But this Mary, पण जी ही स्त्री होती मेरी, she said, I don't care about the disciples. I don't care about कौन क्या बोल रहा है. मुझे मेरे प्रभु को खुश करना है. आमेन, हालेलुया, मुझे परमेश्वर की आराधना करनी है. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. And do you know what happened? आणि तुम्हाला माहिती मग काय घडलं? When all the disciples and all the people became angry, आणि सर्व लोक जेव्हा ती चिडली, she didn't say anything. ती काहीच बोलली नाही. You know who spoke? कोण बोललं माहितीये? Jesus spoke. येशू ख्रिस्त बोलला. Jesus said, hey, shh, leave her alone. तिला एकटं सोडा, Don't touch her. Don't trouble her. तिला त्रास देऊ नका. उसको तकलीफ मत पहुंचाओ. जो उसने किया है वो उसके स्मरण में सब जगह बोला जाएगा. आमेन, हालेलुया. The Lord speaks for you देव तुमच्यासाठी बोलेल when you have the heart for the Lord. जेव्हा तुमचं हृदय देवासाठी असेल तर देव तुमच्या विषयी तुमच्या बाजूने बोलेल. When you exalt God above everything, जेव्हा- God will speak for you. जेव्हा सर्व गोष्टींमध्ये तुम्ही देवाला उंच कराल, देव तुमच्या बाजूने बोलेल. When you value God above everything that you possess, God will speak for you. आणि ज्या काही गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याची किंमत तुम्ही देवाला देताल, देव तुमच्या बाजूने बोलेल. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, many times it becomes a test. आणि प्रत्येक वेळेस कितीतरी वेळेस आपली परीक्षा असते. God is not angry. देव काय चिडलेला नाही. God is not angry. देव काय चिडलेला नाही. Many times we think, oh, I didn't give, oh, I didn't come to the Lord, I didn't come to the church. God is not angry. देव रागावलेला नाही. But you miss the greatest blessings of the kingdom. पण तुम्ही ते राज्याचे सर्वात महान असे आशीर्वाद गमावता त्या दिवशीचे. After going to heaven, it will be too late to know. आणि स्वर्गात गेल्यावर समजणं ते खूप उशीर झालेला आहे. बहुत लेट होगा. स्वर्ग में जाने के बाद, पता चलने के बाद, अरे यार ये सब था, मैं कितना कुछ कर सकता था प्रभु के लिए. आमेन. मैं कितना समय दे सकता था प्रभु के लिए. हालेलुया. मैं कितना और उसकी सेवा कर सकता था, लेकिन Yes, मैंने Lord. क्यों प्रभु इतना समय गवाया. का मी एवढा वेळ वाया घालवला In परमेश्वर. heaven it will be too late. स्वर्गात जाऊन जेव्हा तुम्हाला हे समजेल तेव्हा खूप उशीर That's झालेला why I असेल. told you, म्हणून मी तुम्हाला सांगतो, now is the time
which you can work for the Lord, and very few years remaining. आत्ता ती वेळ आहे, तुम्ही देवासाठी काम करू शकता आणि खूप थोडे वर्ष राहिलेले आहेत Very आता. few years. खूप थोडे वर्ष. You know what you didn't do for the last so many years, you can do it from now on. आणि इतक्या वर्ष देवासाठी जर तुम्ही काही गोष्टी केल्या नसतील तर आता ती वेळ आहे, आता करू शकता. Now is the time to rebuild and become faithful. आता तुम्ही पुनर्स्थापित करा स्वतःला आणि देवाचं कार्य करायला सुरुवात करा. Now is the time to again start pleasing the Lord. आता पुन्हा देवाला आनंदी करायला सुरुवात करा. Hallelujah. हालेलुया. Praise God. हालेलुया. Praise God. हालेलुया. Hallelujah. Glory to God. सर्व गौरव देवाला. I'll tell you something very precious. आणि मी काहीतरी मौल्यवान गोष्टीविषयी तुम्हाला सांगतो. The church, मंडळी, before the coming of the Lord, देवाच्या येण्या अगोदर, listen to me very carefully. लक्षपूर्वक ऐका. The church, मंडळी, before coming of the Lord Jesus देवाच्या Christ, येण्या अगोदर is going to play a very important role in this खूप world. महत्वाचा तिथे रोल असणार आहे, तिचा सहभाग असणार आहे, कार्य असणार आहे. कलीसिया का सबसे महत्वपूर्ण कार्य इस लास्ट दिन में परमेश्वर Amen. उसके लोगों के द्वारा करेगा. हालेलुया. In Hebrews आणि इब्रिकरामध्ये 12:22. 12:22. You can open your Bibles. Hebrews 12:22. इब्री 12:22. The Lord is telling you, where have you come? तुम्हाला देव तिथे सांगत आहे, तुम्ही कुठे आलेला आहात. Where have you come? इब्री 12:22. Ibrikaras 12:22. Yes, someone read. पण तुम्ही सियोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरूशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे. 12:22. Where have you come? सियोन पर्वताजवळ आणि जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरूशलेम. Where have you come? सियोन पर्वत आणि You've स्वर्गीय come to यरूशलेम. Mount Zion. You've come Zion. to Mount Zion. सियोन पर्वताजवळ. You've come to Mount Zion. तुम्ही सियोन पर्वताजवळ आलेले आहात. Where have you come? Come on. तुम्ही कुठे आलेले आहात. Where have you come? कुठे आलेला आहात. You've come to Mount Zion. तुम्ही सियोन पर्वताजवळ. इकडे लक्ष द्या. सियोन पर्वताजवळ. The city of the living God. आमेन. ज्या जिवंत परमेश्वराचं जे नगर आहे तिथे तुम्ही आलेले आहात. Is it saying you will come तिथे लिहिलंय का की तुम्ही येणार आहात, or you have come? का तुम्ही आलेले आहात. You have come. तुम्ही Right? आलेले आहात. You have come to the Mount Zion. आमेन. तुम्ही त्या सियोन पर्वताजवळ आलेले The आहात. city of the living God. जी नगर आहे त्या जिवंत परमेश्वराचे तिथे तुम्ही आलेले आहात. The church is the Mount Zion. आमेन. आणि ही मंडळी जी आहे ती सियोन पर्वत आहे. It is the city of the living God. आणि हे जिवंत परमेश्वराचे नगर आहे. And in the city of the living God, आणि या नगरामध्ये His works, His plans never stop. आमेन. त्याचे कार्य, त्याची कार्य कधीच थांबवत नाही. What He began in you will never stop. जे त्याने योजना कार्य तुमच्यामध्ये सुरुवात केलेली आहे You know ती where you कधीच are? थांबणार नाही. आप कहाँ पे हो? आता तुम्ही कुठे आहात. आप माउंट जायन की ओर आ गए Amen. हो. आप जिंदा परमेश्वर के शहर में आए हो, Hallelujah, जहाँ पे Jesus. उसकी योजनाएं कभी बंद नहीं होती है. आमेन. हालेलुया. जहाँ पे उसने जो कार्य आपके अंदर शुरू किया है वो कभी बंद नहीं होगा. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You have come to that place. तुम्ही त्या जागेजवळ आलेला आहात. You're already into that place. तुम्ही अगोदरच तिथे आलेला आहात. And the people of the Mount Zion will say, आणि त्या पर्वतातली जवळची लोक म्हणतील, oh, Isaiah यशया 33:24. Isaiah 33:24. 33:24. यशया 33:24. Isaiah 33:24. मी रोगी आहे असा एकही रहिवासी म्हणणार नाही. तेथे राहणारे पातकांची क्षमा पावतात.
आमेन. Another translation. Another translation. मी रोगी आहे असे म्हणणारा त्यामध्ये वस्ती करणार नाही. जे लोक त्यामध्ये राहतात त्यांच्या अन्यायांची क्षमा करण्यात येईल. God is talking about the inhabitants of Mount Zion. आणि जे लोक वस्ती करतात त्या सियोन पर्वतामध्ये त्याच्याविषयी देव बोलत आहे. And the people living in Mount Zion will say, I am not sick. आणि त्या सियोन पर्वतामध्ये राहणारी लोक म्हणतील की मी रोगी नाही, मी आजारी नाही, I am forgiven. माझी क्षमा झालेली आहे. Praise God. People who are living in Mount Zion will never say, I am sick. आणि त्या सियोन पर्वतामध्ये राहणारे लोक कधीच म्हणणार नाहीत की मी रोगी आहे, मी आजारी आहे. People say staying in Mount Zion will always say, I am forgiven and washed and redeemed by the blood of Jesus. हालेलुया. ते नेहमी म्हणतील की माझी क्षमा झालेली आहे, पवित्र रक्ताने मला शुद्ध करण्यात आलेलं आहे. Praise God. हालेलुया. The people living in Mount Zion आणि त्या सियोन पर्वतावर राहणारी लोक cannot say, I am sick. कधीच म्हणणार नाहीत की मी आजारी आहे. Praise God. हालेलुया. Hallelujah. You हालेलुया. have not come, outside, you are in the city of Pune. आणि बाहेरून तुम्ही पुणे शहरामध्ये आहात. Inside, you are in the Mount Zion. आमेन. पण आतून तुम्ही त्या सियोन पर्वताजवळ आहात. What are you more conscious? What is happening in the city of Pune or what is happening in Mount Zion? तुम्ही कोणत्या जास्त जाणीवतेत राहताल? पुणे शहरात काय चाललंय त्याच्याविषयी की त्या सियोन पर्वतामध्ये? पुणे शहर में pandemic. Mount Zion says, my people say, I am not sick. आमेन. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You are conscious of what? तुम्ही कोणत्या जास्त जाणीवतेत आहात? The physical city जी भौतिक तुमची शहर आहे त्या, or the spiritual city of God? का आत्मिक जे शहर आहे देवाचं त्याच्याविषयी तुम्ही जास्त जाणीवतेत राहात? You are in that city already. आमेन. तुम्ही अगोदरच त्या शहरामध्ये त्या नगरामध्ये आहात. Already आप आ गए हैं. आमेन. Jesus आपको लेकर आया है. हालेलुया. Jesus आपको उस शहर में डाल दिया है. यस. आमेन. And Jesus is coming for that city. आमेन. आणि येशू ख्रिस्त त्या नगरासाठीच येत आहे. And the most important thing is, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, I will not teach now, मी आता ती शिकवणार नाही, but in that city त्या नगरामध्ये त्या शहरामध्ये there is an innumerable ministry of angels. आमेन. अगणित असे देवदूतांची सेवा आहे. Innumerable angels. अगणित असे देवदूतांची सेवा आहे. Oh my God. हालेलुया. Even if I just say this, I can sense the presence of God. The angels are so powerfully connected to you. आणि देवदूत इतके सामर्थ्यशाली तुमच्याशी जोडलेले असतील तिथे. From now on, आत्तापासून for the next few years, येणाऱ्या काही वर्षांमध्ये you will see you and angels working together. आमेन. हालेलुया. तुम्ही पाहताल देवदूत आणि तुम्ही एकत्ररित्या काम करत आहात. You will see, you will just say, तुम्ही नुसतं म्हणताल and you will see the angels dispatched. आमेन. आणि बघताल की देवदूताने ते कार्य पूर्ण केलेलं असेल. Time is going to be wound up faster. आमेन. आणि वेळ आता संपत आलेली आहे. तुम लोग ने वो रिले रेस देखा है? शर्यती बघितले तुम्ही? 800 मीटर रिले रेस. 800 मीटरची पळायची जो शर्यत. धावपटू रहता है उसके हाथ में बैटन रहता है ना, बैटन, वो लकड़ी, स्टिक. वो पहला 100 मीटर भागता है, उसका बैटन दूसरे के हाथ में देता है, करेक्ट? दूसरा भागता है, वो 100 मीटर भागता है, वो तीसरे के हाथ में देता है. ऐसा लास्ट लैप जब आता है, लास्ट लैप, तो लास्ट लैप वाला जो भागता है वो और आगे वालों के कंपैरिजन में ज्यादा जोर से भागता है, क्योंकि उसको मालूम है ये लास्ट लैप है, इसके बाद भागना नहीं, इसके बाद सीधा फिनिश लाइन है, शेवटची फेरी आहे ही. उसके बाद लास्ट फिनिश लाइन है. मेरे को कैसा भी करके वो फिनिश लाइन क्रॉस करना है. हालेलुया. राइट? प्रेज गॉड. लास्ट राउंड इज रिमेनिंग. शेवटची ती फेरी राहिलेली आहे. लास्ट राउंड. शेवटची फेरी. और लास्ट राउंड में हम लोग धीरे नहीं भाग सकते.
आणि त्या शेवटच्या फेरीमध्ये आपण जोरात पडलं पाहिजे. Last round, may you have to make all the efforts to run to the finish line. आमेन. आणि तुम्ही सर्व जोर लावून तिथं त्या शेवटच्या फेरीमध्ये पडलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. I'm not saying other problems are not there, मी असं म्हणत नाहीत की इतर तुमचे जे संघर्ष परिस्थिती असेल, but set your priorities right. पण तुम्ही प्राधान्यक्रम ठेवा. Set your priorities right. तुमचे जे प्राधान्यक्रम आहेत ते व्यवस्थित ठेवा. I'm not saying family is not important, job is not important, kamana important. No, that's not the way. But the priorities are very important. पण प्राधान्य देणं हे खूप महत्त्वाचं आहे. Hallelujah. हालेलुया. The people of the city of Zion will never say, I am sick. हालेलुया. हालेलुया. Amen. हालेलुया. As I'm telling you again, आणि जसं मी पुन्हा सांगत आहे, the time is so short. वेळ खूप कमी राहिलेली आहे. These years will just pass by. हे वर्ष असे संपून जातील. There are bigger sicknesses coming. मोठे रोग येत आहेत. You cannot be safe outside. तुम्ही जगामध्ये सुरक्षित नाही. You must be found in the city of God. तुम्ही देवाच्या नगरामध्ये सापडले पाहिजे. Amen. Hallelujah. Amen. You know, the devil Amen. is very smart. सैतान खूप हुशार आहे. He will tell you it's not much time, you can do it later. तो म्हणेल की खूप वेळ राहिलेला नाही, आता तुम्ही हे सर्व नंतर करू बाद में शकता. कर सकते हैं, लास्ट में कर सकते हैं. अभी देखो फैमिली में कितना चीजें करना बाकी है, अभी देखो शादी करना बाकी है, अभी देखो ये सब करना बाकी है, पैसा कमाना बाकी है. आई एम नॉट सेइंग दैट इज ऑल नॉट इम्पॉर्टंट, मी असं म्हणत नाही त्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, बट पण God says set your priorities right. देव म्हणतो प्राधान्यक्रम ठेव. Set your priorities right. आमेन. Seek ye first him, प्रथम त्याला शोध. him, त्याला शोधा. and then all things he will add. मग त्या बाकीच्या गोष्टींची तो भर घालेल. You know, the devil is very cunning, I'm telling you. आणि तो सैतान खूप कपटी आहे, धूर्त आहे. He will make everything else important but God. आणि देवापेक्षा इतर गोष्टी तो जास्त महत्त्वाच्या करेल. He will give importance to every other thing. आणि बाकीच्या सर्व गोष्टींना तो महत्त्व देईल. When Saturday comes, पण जेव्हा शनिवार येईल, when the time of gathering comes, जेव्हा मंडळीची वेळ येईल, that is not important. तो म्हणेल नाही हे महत्त्वाचं नाहीये, That is a waste. ते वाया आहे, तुमचं वेळ वाया जाणं येते. डेविल डालेगा माइंड में, वेस्ट है वो. 2 घंटा तुम किधर और बिता के तुम्हारा फायदा हो सकता है. 2 घंटा इधर बैठ के क्या करेंगे तुम? सिर्फ जाके बैठ के सुन के आएंगे. That's what the devil says. असं सैतान म्हणतो. But this 2 hours is not a waste. पण हे 2 तास वाया जाणार नाहीत. Hallelujah. हालेलुया. Praise God. Are हालेलुया. you understanding what I'm saying? तुम्हाला समजतं मी काय सांगत I आहे? know this is not a gospel message. मला माहिती आहे सुवार्तेचा संदेश नाही. Many times I tend to slip into the teachings, कधी कधी मी ते शिक्षणामध्ये जातो and sometimes I miss the gospel. आणि कधी कधी मग ती सुवार्ता सांगणं मी विसरून But जातो. sometimes it is good to teach some deeper things. पण कधी कधी त्या खोल गोष्टी शिकवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. हालेलुया. Let's all stand. चला आपण उभं राहूया. You know,